फलंदाज खूप चांगली फलंदाजी केली गोलंदाजी केली. रुपेश साइड क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ लाईन क्षेत्ररक्षण आहे. सनील पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतो. फ्रंट गेले होते चेंडूला कट करण्याचा चेंडू मात्र बॅटच्या संपर्क निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपण बघितलं तर ज्या राकेश मात्रे प्रतिष्ठानतर्फे आपल्याला गेले नेहमी पाण्याची व्यवस्था केली जाते. भूषण पाटील सुद्धा इथे आले त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. पुणे फ्रंट ड्राईव्ह केला चेंडूला चेंडू यावेळेला 2 क्षेत्राच्या गॅप मधनं करतोय. चेंडू थोडासा हवेत होता पण जबरदस्त चेंडू फीड होईल. अक्षय चेंडूला फीड करतोय. फेकी मात्र इथे चांगली येत नाही. बॅकिंगला राहुल येत आहे. 2ने खातं उघडतोय रुपेश आपला. कारण की दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. नावपाडा संघाने एक सामना जिंकलाय. आयरिश संघाने एक सामना जिंकलाय. तर मी लढत फार महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. यातून जो सामना जिंकेल तो दातिवली आणि खंबालपाड्याच्या संघाच्या आपण म्हणजे रांगेत जाऊन बसणारे. पुणे गोलंदाजी मार्गावर सनील आता मात्र खूप चांगली टक्कर बघायला मिळते. पिंट्या विपक्ष सनील आपल्याला बघायला मिळणार. सनील गोलंदाजी मार्गावर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग करतोय. कोळेगाव एंडकडून सायकल रुपेश शप्पल होऊन पुल करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र फलंदाज बाद होतोय. रुपेश बॅक टू पाबेलेन. इथे आपण बघतोय कमिटीचं प्रमुख बघितले तर बाराम शंकर पाटील, दत्ता बाराम पाटील, श्रीराम शिवराम पाटील, सीताराम धागो पाटील, सनील गोलंदाजी मार्कवर यश संपादन करतो आणि रुपेश मात्र इथं बाद होतोय. नवीन फलंदाज सुरेंद्र, प्रकाश शांताराम पवार, सुरेश चंद्रकांत रसाळ, दत्ता अनंतर पाटील आणि संतोष सुरेश कुटारकर या संपूर्ण कमिटी प्रमुख आहे. सनील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुरेंद्र चेंडू पूल करतो. चेंडूला बॅकवर्ड स्कोरच्या डोक्यावर ना चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. पण 4ने आगाज करतोय तर मात्र सुरेंद्र. सनील गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. कोळेगाव एनकडून पुढे ससालोय कार्पेटच्या मध्ये ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फीड होतोय. 1 धाव इथं मात्र पूर्ण करतोय. 1ने धाव संख्या वाढते. धाव संख्या होते संघाची 1 गडी बाद 7. आता स्ट्राईक केला फलंदाज होतो म्हणजे पिंट्या जोशी. पहिल्या सामन्याचा सामनावीर आपण पाहतोय. फलंदाजी तो पिंट्या जोशी एक जबरदस्त क्रिकेटर आहे. नावचं पहिलं आपण पिंट्याचं मनोज नाव आहे पण पिंट्या ह्या नावाने खूप फेमस हा फलंदाज आहे. शहरी भागात असतो, ग्रामीण भागात असतो. जबरदस्त कॉन्टेस्ट बघायला मिळणार आहे. सनील विपक्ष पिंट्या जोशी. पिंट्यासाठी ऑन साइडला पाइन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला थर्ड मॅन गली रिजन मध्ये बॅक पॉइंट लेग क्षेत्ररक्षण, कव्हर्स लाईक एक्स्ट्रा कव्हर रिजन आपण मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. सनील तो पिंट्या पुल करतोय. शॉर्ट आर्म पुल अप्रतिम फटका. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय. दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचं आणि चित्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण करतोय. अप्रतिम रनिंग बिटवीन आपल्याला बघायला मिळते. पिंट्या आणि सुरेंद्र मध्ये धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या धावफल करती 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या नावपाडा संघाची 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पिंट्या जोशी बघितलं तर सलामीचा फलंदाज. रुपेश मात्र इथे लवकर बाजूला. पिंट्या आणि सुरेंद्र आपण पाहतो आता ही जोडी. कारण दोन्ही संघ जवळ एक सामने जिंकून पुढे सरकलेत. आज आपण पाहतो ही स्पर्धा पाहतो मकर संक्रांत चषक ज्याला आपण शाहू पाटीलचं म्हणजे खेळाडू ग्रामीण वर्ल्ड कप म्हणून संबोधलं जातं. कारण का 48 वर्ष या स्पर्धेचं आणि उद्या
सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी बघितलं मेजवानी असणारे जेवणाची व्यवस्था केली गेली, भोजनाची व्यवस्था केली. शाहू पाटील या स्पर्धेनंतर आपण म्हणजे 3 ठिकाणी ज्या स्पर्धा आहेत त्यांनी पण जेवणाची चांगली सोय केलेली आहे. आपण म्हणजे येणारी चंदूशेठ स्मृती स्पर्धेमध्ये पण जेवणाची उत्तम सोय करून दिलेली आहे. त्याबद्दल मी आयोजकांना खूप धन्यवाद देतोय. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न ज्याच्या ज्याच्या पोटात जाणार तो तुम्हाला खूप चांगलं सहकार्य आशीर्वाद देणारे धन्यवाद देणारे आयोजकांना. वडेगर आणि उत्तरशी संघ आपण कुठे जाऊ नका, कारण आयोजकांना मला सूचना करण्यासाठी सांगितले. विकास पाटील जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर कुठेही जाऊ नका. वडेगर संघाचे संघनायक आपण जर कुठे असाल तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल संदेश तर कुठेही जाऊ नका आपणही. चला जरा सामना लवकर स्टार्ट करायचा आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अक्षय. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय अक्षय. आमच्या समालोचन कक्षा एंडकडून सायकलला फलंदाज सुरेंद्र, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आमच्या गुणलेखक जर बघितलं आपण नितेश आणि अक्षय गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्षांकडून सायकलला फलंदाज सुरेंद्र. विशाल तुमचं सुद्धा स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. पुढे अप्पर कट करतो चेंडूला, चेंडू हवेत यायला डिपेक्स टाकावर रेजर मध्ये भावेश येतो चेंडूला फीड करतो पण भावेशच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावा मार्कवर. राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय. चप्पल झाला हुक करतो चेंडूला, फुलटॉस चेंडू पंच नोची खून करताय. चेंडू सीमा पार जातोय. 5 धावा ऐकून मिळणार आहेत. 1+4. थँक्यू. आपण बघतो पंचांच्या भूमिकेत एक जबरदस्त खेळाडू सुद्धा बघितला. सोमनाथ पाटील आणि प्रकाश पवार यांना आपण सातत्याने 5व्या दिवशी सुद्धा पाहतोय. एक चांगलं डिसिजन त्यांच्या मार्फत येतो. खरं पंच कोणाला नेमायचं क्रिकेटमध्ये, ज्याने क्रिकेट खेळला, ज्यांना क्रिकेटचा अनुभव असाच व्यक्तीला आपण पंच म्हणून नेमायचं आहे. तर अक्षय गोलंदाजी मार्कवर ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज सुरेंद्र. धावसंख्या 18. एक गडी बाद. पुढे सरसावले लॉफ करतो अप्रतिम कॉटन बोल्ड. गोलंदाजाला पण विश्वास बसणार की चेंडू माझ्या हातामध्ये विसावलाय. सुरेंद्र बॅक टू पवेलियन. पाहिजे तर नवीन फलंदाज कोण येतो, कारण पिंट्यासारखा एक स्ट्रायकर फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. चला नवीन फलंदाज जरा लवकर पाठवायचा आहे. श्रीकांत. आपण बघितलं एक श्रीकांत भारतीय संघामध्ये होता, खूप चांगला फलंदाज होता के श्रीकांत. आता मात्र श्रीकांत जोशी येतोय. तर मात्र स्ट्राईकला आपण पिंट्या जोशी. पिंट्या एक जबरदस्त क्रिकेटर आपण पाहतोय. त्याचा विभाग आपण बघतो. पिंट्या एक चांगला क्रिकेटर, चांगला आयोजक सुद्धा आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर. ओरदीकडे मारा करतोय. दुसऱ्याकडे चेंडू स्ट्राईकला फलंदाज श्रीकांत. चेंडू लेक्षम सोडून जाणारा चेंडू. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते धावफल करते 19. 2 गडी बाद. 19 बाद झाले. फलंदाज रुपेश. सुरेंद्र बाद होतोय. अक्षय गोलंदाजी मार्कवर लॉक करतोय चेंडूला. चेंडू हवेत आहे थोडा वेळ. आपण लॉंग ऑनला चेंडू जोपर्यंत चेंडू फीड होतोय सनील चेंडूला फीड करतोय तोपर्यंत इथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या ते 21 धावा धावफल करते आपण बघतोय. अक्षय गोलंदाजी मार्कवर. पिठूचं षटक करतो. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. सायकल फलंदाज श्रीकांत. सॉरी चेंडू कलाईचा वापर करतो. चेंडूला मोडतो जोपर्यंत फाईन लेग रिजन मध्ये चेंडू फीड होतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावफल करते 22. आता स्ट्राईकला बऱ्याच वेळानंतर पिंट्या जोशी येतोय. आपण म्हणजे पिंट्यासारखा फलंदाज येतोय. आपण म्हणजे निलेश
मनोज आहे, पण आपण बोलले पिंट्या ह्या नावाने खूप फेमस आहे हा खेळाडू. अक्षय गोलंदाजी मार्कवर प्रथमच स्ट्राईक लेतोय. पिंट्या कशा प्रकारे फलंदाजी करतो आता मात्र येणाऱ्या काही चेंडू या दुसऱ्या षटकातील काही चेंडू अजून बाकी आहे त्या षटकातील. अक्षय गोलंदाजी मार्कवर कलाईचा वापर केलाय, चेंडूला मोडतोय, फाईन लेग बीट, स्क्वेअर लेग बीट, चेंडू सीमा पार जातोय, 4 धावा. संख्या 26 लेक्समोर टाकलेला चेंडू आणि फक्त कलाईचा वापर करतोय. पिंट्या दाखवून देते की माझ्यात किती पददालित्य आहे आणि त्या पददालित्यानं आपण पहिले फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधनं चेंडूला काढतोय. अक्षय तो पिंट्या पुन्हा लॉप करतोय, ज्यावेळेला भिरकावून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन जातोय. 6 धावा, अफलातून षटकार. थँक्यू. सोबत आपण पिंट्या स्ट्राईकला आला आणि पिंट्याने आपला नजाकत भरा खेळ दाखवला. पिंट्याला तुम्ही शांत ठेवू शकत नाही जास्ती, कारण का हा एक जबरदस्त आपण पाहिलं इथे आपला ठाण्याचा ढाण्या वाघ आहे. 23 धावा आहेत पिंट्या. पिंट्या जोशी 32 धावा आहेत या षटकात. 23 धावा गेलेले आहेत. सॉरी. सतीश अनंत पाटील साहेबांचं आगमन होतं आमच्या जगात, त्यांचं हार्दिक स्वागत. पिंट्या कारण का जबरदस्त खेळाडू, हा एक खेळाडू असा की मॅच विनिंग खेळाडू आणि मॅच घेऊन नेहमीच फलंदाजी करणारा फलंदाज आहे. गोलंदाजी पुन्हा एकदा पाचारण करतो तो म्हणजे प्रमुख गोलंदाज आपण पहिले ऐरी संघाचा सनील गोलंदाजी मार्कवर कोळेगाव यांकडून स्ट्राईक केला फलंदाज श्रीकांत. अतिशय सुरेख चेंडू, फुलेंडूचा चेंडू, फलंदाज मात्र इथे बाद होतोय. श्रीकांत बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतो हेमंत. कारण आज आपण बोलले की स्पर्धेचा 5वा दिवस, उद्या मेगा फायनल. आज आपण बोलले शुक्रवार सुट्टीचा दिवस नाहीये, पण तरी प्रेक्षक भरपूर प्रमाणात क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक येतील आपण जर बघितलं तर. आणि ते प्रेक्षक मात्र क्रिकेटला इथं एन्जॉय करतायत, कारण त्यांना बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली गेली. खुर्च्या आपण पाहिले त्यांच्यासाठी शामियाने उभे केलेले आहेत. मंडळाच्या चौही बाजूला आपण बघतोय मैदानाच्या. नवीन फलंदाज आपण बघतो आता हेमंत येतो, डावखुरा फलंदाज. कारण की अजूनही पिंट्याला मात्र आता बघितलं तर पहिल्या सनीलच्या षटकात स्ट्राईक नव्हती मिळाली, पण अजूनही आता स्ट्राईक मिळत नाही दुसऱ्या षटकात. व्यक्तिगत दुसरं व संघाचं तिसरं षटक फेकतं सनील गोलंदाजी मार्कवर. तिकडे मारा करतो स्ट्राईकला म्हणतात हेमंत. लॉप करतोय चेंडूला, शॉर्ट ऑन पुल करतोय चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यानं अप्रतिम फटका, नजाकत भरा षटकार. थोडासा आपण पहिले ते चेंडू होता, थोडासा शॉर्ट चेंडू आणि भिरकावून देतो बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर. अप्रतिम फलंदाजी करतो हेमंत, षटकाराने आगाज करतोय. पण सनील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा ड्राईव्ह करतो चेंडूला, चेंडू मिडावर न जेतो, जोपर्यंत लॉंग ऑनचा खेळ होतो चेंडूला फीड करतो, मिस फीड होतो. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते धावफल करते. 40 धावा धावफल करते बघायला मिळत आहेत. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना असणार आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर कोळेगाव इनकडून लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. सायकलला फलंदाज हेमंत. गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा पूल करतो चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर 6 धावा. गुड शॉट.
थँक्यू. आपण बघितलं आयवा कॅचसाठी सुभाष अनंत पाटील 200 रुपयाचा पारितोषिक लावले, पण षटकार एवढे लांब जातात की प्रेक्षकांच्या भरपूर डोक्यावरनं लांब जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना प्रयत्न देखील करण्याची संधी मिळत नाही. शाहू पाटील इथे धावस संख्या वाढते 6ने. धावस संख्या ते 46. षटकात थोडासा महागडा जातो तो म्हणजे सनील. उर्दीकडे मारा करतो सायकल पर्यंत हेमंत. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जातो तो म्हणजे आपण बघितलं तर लॉंग मध्ये जोपर्यंत चेंडू फिरतो लॉंगचा खेळून चेंडूला उचलतो फेकी करतोय तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण करतोय. 2ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते 48. तिसरं षटक प्रगती बेतर. या षटकात थोडासा महागडा ठरतो तो म्हणजे सनील. हेमंत चांगली फलंदाजी करतोय. डावखुरा फलंदाज कारण नेहमी आपण पहिले ग्लोव्हचा वापर करतोय. सनील गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्याकडे पुढचा चेंडू सायकलला फलंदाज पहिलं हेमंत. चेंडू ऑफसाइडच्या माध्यमातून कीपर बीट फाईन लेग बीट. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार. जबरदस्त क्रिकेटर लेदर क्रिकेटर आणि आपल्या शाहू पाटील आपल्या विभागातून जर पहिला क्रिकेटर जो कोणी इंग्लंडला गेला असेल तर राजू पालकरी सोनारपाडा यांचा देखील सत्कार करतोय. मी चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे. राजू पालकरी लेदर क्रिकेटर आणि पहिला खेळाडू आपल्या कल्याण डोंबिवलीतील ठरला होता की जो पहिला खेळाडू इंग्लंडला गेला होता. मला वाटतं त्या गोष्टीला आता शाहू पाटील 15 ते 16 वर्ष जास्त झाले असतील कदाचित. मला तो साल माहिती नाहीये. जरा जोरदार डाव द्या राजू पाटीलसाठी. थँक्यू राजू पाटील. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपाल करते आपण आपल्या संघाची 52. या षटकात सनीलच्या तिसऱ्या षटकात धावा आल्यात त्या 20 धावा आल्यात. राजू पालकरी या षटकात आपण आपले तब्बल 20 धावा आल्या. तर 4थं षटक कोण घेऊन येतोय. गोलंदाजी सज्ज होतोय विकास. विकास गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केलं फलंदाज पिंट्या जोशी. ज्या पिंट्या जोशीने स्ट्राईक मिळाल्यानंतर आपल्या गुणवत्ता सिद्ध केली तो पिंट्या जोशीचा मात्र स्ट्राईकला आहे. विकास वैयक्तिक पहिलं संघाचं 5चं षटक घेऊन येतोय. 4थं षटक घेऊन येतोय. धावसंख्या धावपल करते आपण बघतोय 52. विकास गोलंदाजी मार्कवर. सायकलवर पिंट्या. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करतोय. चेंडूला भिरकावून देतोय. थोडं लॉंगच्या मधनं खूप लांब जाऊन चेंडू 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. पिंट्याच्या बॅटमधून दुसरा षटकार येतो. पिंट्या वैयक्तिक 18 धावांकडे. अरे थोडासा जर शॉर्ट चेंडू टाकला तुम्ही पिंट्याला तर पिंट्या मात्र मोठ्या पटके मारेल. नारायण संघाचे संघनायक आणि झुंडमुली संघाचे संघनायक यायचंय नाणेफेकीसाठी. नारायण संघाचे संघनायक आणि झुंडमुली संघाचे संघनायक. पण विकास गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक फेकतो. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट फेकला होता आणि पिंट्याने मात्र भिरकावून दिलं होतं त्याला. विकास राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू लॉक करतोय. चेंडूला चेंडू लॉंग आपला. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 2 धावा पूर्ण होत आहे तिथं मात्र धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या ते धावफल करते 60 धावा होत आहेत. धावफल करते पुढे विकास गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक होतं. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. नारायण संघाचे संघनायक आणि झुंडमुली संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. 20 धावांवर खेळतात पिंट्या. पुन्हा फुलटॉस चेंडू फक्त दिशा देतो. खूप स्वीटली टायमिंग बघायला मिळतोय. मिडविकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. थँक्यू.
67 धावा धावफलकात जर बघितलं तर शाहू पाटील पिंट्या जोशीला जर तुम्ही असे चेंडू फेकला तर त्याची किंमत तुम्हाला वसूल करावी मोजणारे पिंट्या तुमच्याकडून आणि ती मात्र वसूल करतोय तर मात्र अप्रतिम फलंदाजी दाखवतोय. कारण जी फलंदाजी आपण अडोलीच्या मैदानात दाखवली तीच फलंदाजी मात्र इथे कंटिन्यू करतोय पिंट्या जोशी. अप्रतिम क्रिकेटर. धावसंख्या आपण बघितलं तर खूप वाढते इथे वेगाने. धावसंख्या ते 67. 26 धावांना खेळतो वैयक्तिक. पुन्हा लॉफ करतोय. पुन्हा वन्स अगेन लॉंग ऑन लॉंगच्या मधनं 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या 72. पुन्हा कट करतो चेंडूला. थर्ड मॅनला बीट. चेंडू सीमा पार. अप्रतिम फलंदाजी. पिंट्या ऑन द फायर. थँक्यू. पिंट्या वैयक्तिक 36 धावांकडे. पिंट्याने जर जोरदार होते. अप्रतिम फलंदाजी करतोय. 4 षटकार 2 चौकार. पुन्हा पूल करतो चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये खेळतो का पाहिजे आणि अत्रत लॉंगॉनला बीट करतोय. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या वाढते. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढते. धावसंख्या 82 आणि या षटकात तब्बल 30 धावा आणि पिंट्या वैयक्तिक खेळतो तो म्हणजे 42 धावांवर. पायचा 5वा खेळतो. या स्पर्धेत आपले 4 खेळाडूंनी अर्धशतक लावले. पायचा पिंट्या 5व्या दिवशी अर्धशतक लावतोय का. तर पिंट्यानी जोरदार धावा. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळतोय. तर पिंट्या 2017 मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. अडोलीच्या मैदानावर 50 धावा कुठल्या होत्या. आज ही तीच फलंदाजी तर मात्र कंटिन्यू करताना दिसतोय. अंतिम षटक पाहिजे तर कोण घेऊन येतोय. 82 धावा धावाल करते आल्यात. 3 गडी बाद झाले पण पिंट्या जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय तर मात्र. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहिले तर हेमंत गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे भावेश वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वे षटक घेऊन येतोय. भावेश तो हेमंत. चेंडू कीपर बीट. फाईन लेग. थर्ड मॅन बीट. चेंडू सीमा पार जातोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या ते 86 धावा बघतो आपण. हेमंत 20 धावांना खेळतोय. चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी चेंडू बघितलं ब्रश करून जातोय. एंडेला तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 87. पिंट्या आपण वेळेला 42 धावांवरती खेळतोय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि पिंट्याने जर 8 धावा पूर्ण केल्या तर या स्पर्धेतील 5वा फलंदाज ठरणार आहे आणि 5व्या दिवसातील आपण वेळेला पहिला खेळाडू ठरणार आहे. जरा पिंट्यासाठी पुन्हा एकदा जोरदार होते. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. नेत्रदीपक फलंदाजी आणि आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांना मात्र मनोरंजन करतोय मात्र प्रेक्षकांचा पिंट्या. भावेश गोंदाजी मार्कवर. कोळगाव एनकडून राईट आर्म तिकडे मार्क करतो. सायकल पिंट्या जोशी. दबाव बघायला मिळतं गोलंदाजावर. कारण का पिंट्यासारखा अटॅकिंग फलंदाज ठाण्याचा ढाण्या वाघ मात्र आता फलंदाजी करताना दिसतोय. इथं मात्र पिंट्याची ओळख मात्र सिद्ध केली आहे. लॉफ करतोय. भिरकावून देतोय. मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. पिंट्या वैयक्तिक 48 धावांना खेळतो आणि संघाची धावसंख्या 93 धावा. जबरदस्त फलंदाजी. पाहिजे पिंट्या 5 आपण पहिले या स्पर्धेतील 5वा अर्धशतक फटकावतो का. पुन्हा बॅकफुट जातोय. स्क्वेअर कट करतोय. आउटफील्ड पास आहे. गॅप मधनं चेंडूला खेळून करतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. पिंट्या वैयक्तिक 52 धावांना खेळतोय. पिंट्याला बॅट दाखवायचे प्रेक्षकांना. जबरदस्त फलंदाजी. पिंट्या जोशी ऑन द फायर. या स्पर्धेत आपण पहिले हायस्ट धावा आहेत त्या म्हणजे 110. 97 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक
प्रगती पथावर आहे. एकही डॉट चेंडू खेळल्याने पिंट्या जोशी पुन्हा लाभ करतोय चेंडूला. चेंडू यावेळेला हवे ते पंचांचा इशारा काय तो पाहिजे. थांबा डीजे मास्टर. 6 धावा 6 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 103. पिंट्या वैयक्तिक पोहोचते आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत. 58 वर गेल्या. पिंट्याची जर जोरदार डाव वाजत राहिलो. अप्रतिम फलंदाजी. 103 धावा कुठल्या आहेत. भावेश शेवटचा चेंडू घेऊन येतोय. बॅकफुट होतोय. स्क्वेअर कट करतोय. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार. धाव संख्या होते इथं मात्र 107 धावा कुठतायत. पिंट्या थांबायचं डीजे मास्टर. पिंट्या मात्र इथं 22 आपण बघितलं 62 धावा नाबाद. जोरदार डाव वाजला पिंट्या जोशीसाठी. पिंट्या जरा प्रेक्षकांना आपली बॅट दाखवायची. पिंट्या जोशी अप्रतिम फलंदाजी. नितीन आपण नेहमी या खेळाडूबद्दल वाह करतो की पिंट्या जोशी आपल्या तोंडाने कमी बोलतो आणि बॅटनं मात्र जास्त बोलतोय आणि त्याचं प्रत्यक्ष दाखवलं येतं पिंट्या जोशी. 13 चेंडू 62 धावा. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी. वेल प्लेट पिंट्या. नवबडे गावाचा देऊल गाज गो गावान देऊल गाज. आई तुझे देऊलाचे वर गो आई तुझे देऊलाचे वर. बावटा कोणाचा झलकत गो बावटा कोणाचा झलकत. थँक्यू. आपण पाहिले तर 108 धावा कुटाव्या लागणार आहेत. ते म्हणजे आपण पाहिले तर आयरिश संघाला 21.6च्या सरासरी. सामना जेव्हा इथं सुरू होईल तेव्हा मी ऐकणार होतो आमचे साथी समालोचक नितीन गायनेना. अप्रतिम फलंदाजी केली. पिंट्या काय चीज आहे दाखवून दिले मात्र प्रेक्षकांना. आणि पिंट्यासाठी हा मैदान नेहमी आपण 2017 साल खूप चांगलं आहे. अडोलीच्या मैदानावर 50 धावा कुठल्या होत्या 8 दिवसापूर्वी. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र 62 धावांची खेळ करतोय. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकणार आमच्या साथी समालोचक पिंट्या. आपण पाहिले तर नितीन गायनेना. धन्यवाद भाऊ पाटील. अप्रतिम फलंदाजी केली. प्रेक्षकांची मन जिंकली. 62 धावा पिंट्या जोशीने केल्यात. परंतु मी बघतो आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील हे सुद्धा दमलेले वाटतात मला. एवढी घातक फलंदाजी केली. क्या बात आहे. पिंट्या जोशी ऑन द फायर. 13 चेंडू 62 धावा. आणि आपण GTC स्पर्धा कव्हर करतायत. झल्पेश भोईर आणि आशिष भोईर ही स्पर्धा कव्हर करतायत. आणि आपण GTCच्या माध्यमातून तुम्ही ऍक्शन रिप्ले सुद्धा बघू शकता भाऊ. एक वेगळी संकल्पना आपल्या भागामध्ये GTCच्या माध्यमातून. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय भाऊ. मकर संक्रांत चषक सन 2017 मैदानाचं नामांकन आपण बघितलं होतं. वैकुंठ हरिभक्त पारायण मारुतीबुवा पाटील क्रीडांगण निजे. आणि या स्पर्धेचं 48व्या वर्षात पदार्पण केले भाऊ या आयोजकांनी. अप्रतिम स्पर्धा देखणं आयोजन. चला जुळून डोंबिवली संघाचे संघनायक आलेले आहेत का. आलेले आहेत. चला नारायण संघाचे संघनायक आणि जुळून डोंबिवली संघाचे संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. यातून जिंकणारा संघ जीजे स्पोर्ट वाकलन संघावर फाईट करेल. नारायण किंवा जुळून डोंबिवली दोन संघामध्ये एक संघ पुढे सरकार तो जीजे स्पोर्ट वाकलन संघावर फाईट करेल. सोनापाड्याचे राजू पालकरी यांनी विनंती होती की आपण नाणेफेक करायची. नारायण वर्सेस जुळून डोंबिवली. या दरम्यान आमचे मित्र राज पाटील यांचे आगमन. राज आपण बघतो 5 षटकात 107 धावा. क्रिकेट किती इझी झालंय. याच मैदानात 110 धावा सुद्धा कुठल्यात. राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाने. म्हणजे खेळपट्टी किती फलंदाजीसाठी मेजवानी ठरते बघायचं आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू गोलंदाज आपण बघतोय सुरेश. सेकंड फलंदाज सनील. 108 धावांचं टार्गेट आहे. एक अप्रतिम खेळपट्टी आपण बघतोय भीमकान यांच्या माध्यमातून. भीमकान हेडूटने नारायण संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला लगेच. आठ धावांचं टार्गेट आहे भाऊ. आपण विचार केला आपण
11 जानेवारीचा आपण विचार केला तर नितेश, खांबाळपाडा संघाने 2 सामने जिंकलेत, दातिवली संघाने 2 सामने जिंकलेत आणि यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकेल, म्हणजे त्या 3 संघामध्ये ड्रॉ उडवला जाईल. यावेळेस मात्र फुलटा चेंडू, चुकीला माफी नाही, चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रावळतोय, सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. संघर्ष समिती सर्वपक्षीय अध्यक्ष आपण म्हणतोय गंगाराम शेलार साहेबांचं सुद्धा इथे आगमन होतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत आपण म्हणतोय सीताराम पाटील सुद्धा आहेत. निर्जय आमच्या या लाडक्या मान्यवरांना विनंती आहे, यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, बघा पंचांचा निर्णय काय येतोय. 4 धावा. आपण सर्वपक्षीय व संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार साहेबांचे सुद्धा आगमन होते. आपण जितू शेलार यांचे पिताश्री. खांबाळपाडा संघाने सुद्धा आपण या स्पर्धेत 2 सामने जिंकलेत. मी म्हणेन धापलकर धावा आहेत त्या 8. 108 धावांचं टार्गेट आहे बाळू, खूप मोठं टार्गेट आहे. कारण मी मगाशी सांगितलं पण क्रिकेट हा निश्चितांचा खेळ, कारण की याच वर्षी आपण बघतोय 100 धावा सुद्धा चेस केल्यात खिडकाली संघाने. असा क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. सुरेश यावेळेस मात्र पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न, जितू आपल्याला लेझी क्रिकेट दाखवतोय. 1 धाव मध्ये इकडे धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 9. 100 धावांचं टार्गेट आहे. धावपलका धावा त्या 9. यानंतर सामना येतो म्हणजे नारायण वर्सेस जोईन डोंबिवली. नारायण संघ टॉस विन आहे. नारायण संघ आपण पहिले अमर पाटील, एक जबरदस्त खेळाडू ज्याने या स्पर्धेत सुद्धा अर्धशतक ठोकले. तब्बल 57 धावा कुठल्यात अमरने आपल्या बॅटमॅन. शिडूनच्या मैदानात 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या स्पर्धेमध्ये अमर पाटीलने. याच विचार केला तर याच स्पर्धेमध्ये 2 सामन्यामध्ये 85 धावा केल्यात अमर पाटीलने. यावेळेस माझा चेंडू घेऊन काढतोय लॉंग आणि लॉंग अपच्या मधून. सजली तयारी जाईली शिर्डीला जावाची, पालुखी सजली तयारी जाईली शिर्डीला जावाची. दर्शना लागली ओढ माझ्या शिर्डीच्या साईची, दर्शना लागली ओढ माझ्या शिर्डीच्या साईची. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती की आपल्या बाईक जरा व्यवस्थित पार्किंग करायचे आहेत, जरा सहकार्य करायचं मित्रांनो. त्यासाठी आपण ते गंगाराम शेलार साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार साहेबांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावर आगमन होतोय. धावसंख्या 13. मात्र चेंडू घेऊन काढतोय, चेंडू ट्रॉबल होतोय. हेमंत मात्र चेंडू खाली येतोय, चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय. पहिल्या षटकात धावा येतात त्या 14. कारण की बरोबर म्हणजे शिवडून चषक मध्ये 37 चेंडूमध्ये 105 धावा कुठल्या होत्या अमर पाटीलने नारायण संघाच्या. आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड सुद्धा झाली होती. तर मॅन ऑफ द सिरीज आपण म्हणजे जीत भोईर, जीजी स्फोट वाकलन संघाचा. कारण की नारायण संघ त्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. अमर पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज आपण बघतो या संघामध्ये, त्यांनी या स्पर्धेत सुद्धा म्हणजे 2 सामन्यात 85 धावा कुठल्या आहेत. म्हणजे आपण म्हणजे किती वेगाने फलंदाजी करतात अमर पाटील. कालच्या दिवसात खोनी संघाने 2 सामने जिंकले, खाडी संघाने 2 सामने जिंकले, बेतोडे संघाने 2 सामने जिंकले, परंतु बाय बेतोडे संघाला मिळाली. यावेळेस मात्र स्लोरवन चेंडू होता, क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचत नाहीये सुरेंद्र.
2 धाव जरा बघायचं खेळाडूला खूप इजा आली मला वाटतं सुरेंद्रला. हेमंत जरा बघायचे कुठे लागले ते, कारण की आधीच या खेळाडूला इजा झालेली आहे बाळू ऑलरेडी. मात्र पुन्हा त्याच जागेवरती लागते. 2 धावा घेतलेले आहेत. चला 12 खेळू गेलेले आहे. 12 खेळू यायचे दुसरा इथे कोण सुभाष आनंद पाडी सुद्धा गेले होते. त्यांच्याकडे आयवा कॅचसाठी 200 रुपये पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी खास. परंतु षटकार बाळू खूप लांब जात आहेत त्यामुळे प्रेक्षकांना संधी मिळत नाहीये. तीन धावा घेत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 17. 108 धावांचं टार्गेट आहे. तुषार पाटील सुद्धा भाऊ सामना एन्जॉय करतायत. यावर्षी एकही स्पर्धा नाईटची खेळले नाहीये. टायगर स्पर्धा नाही खेळले. भोपरची स्पर्धा सुद्धा खेळणे, कारण सर्व स्पर्धा आपण नाईट स्पर्धा काही संघा भाऊ आपण खेळत नाहीये. कारण नाईट स्पर्धेमध्ये आपण बघतोय प्रवेश फी सुद्धा आपण बघतोय 25,000 रुपये असते. थंडी तर खूपच असते भाऊ. थंडीचा जास्त करून विचार केला जातो. तुझ्या आपण अप्रतिम स्पर्धा होती. टायगर चषक जीजी स्पोर्ट वाकलन संघाने ती स्पर्धा जिंकली. दुसऱ्यांदा सलग 2 वर्ष ती स्पर्धा जिंकतोय तो म्हणजे जीजी स्पोर्ट वाकलन. 2016 आणि 2017चा चॅम्पियन आहे तो. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. यावेळेस मात्र सनीलने रिव्हर्सचा वापर केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. आता मात्र यात्रेतल्या भोंग्यांचे सुद्धा भाऊ आवाज येत आहेत. क्या बात आहे. मात्र आता आमचे डीजे मास्टर सुजित शेलार मॅन फ्रॉम खांबालपाडा डीजे ऑपरेट करतायत. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. पंच लेग बायची खून करतायत. 1 धाव इथे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 22. 108 धावांचं टार्गेट आहे. खूप मोठं टार्गेट आहे. कारण 13 चेंडू मध्ये 62 धावा कुठल्यात मी म्हणेन मनोज जोशी उर्फ पिंट्याने. आणि या स्पर्धेत त्यामुळे 5वं अर्धशतक तर 1 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये करण म्हात्रे खोनी संघाचा, ज्याने कालच्या दिवसात हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यावेळेस माझा चेंडू घेऊन काढतोय कर पॉइंटच्या डोक्यावर ना. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. टायमिंग स्ट्रोक आहे. हॅलो चेक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 26. 108 धावांचं टार्गेट आहे. धावपल धावा आहे त्या फक्त 26. 82 धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडू मध्ये.
मेक्सिकन क्रिकेटर आपल्या बघा मिळतात विशाल पवार. भाऊ म्हणजे विशाल पवारचं सुद्धा खूप फिटनेस खूप चांगलं आहे भाऊ. गेले सातत्याने 15 वर्ष निजे संघामध्ये खेळत आहेत. फिटनेस अप्रतिम आहे. चेंडू पंच वाईट चिकून करतायत. गोलंदाज दिशा भटकतोय. गोलंदाज आपण बघतोय बाळा बोराडे. 81 धावांची गरज आहे भाऊ. अजूनही 17 चेंडू 81 धावांची गरज आहे. 17 चेंडू 81 धावांची भाऊ खूप मोठे लक्ष आहे. गोलंदाज बाळा. कोळेगाव एंडकडनं स्ट्रायकर फलंदाज सनील. यावेळेस मात्र सनीलने खेळून काढल्या. चेंडू ट्राव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मिसफिल्ड होते. एकच धाव मात्र मिळते इथे. धावसंख्या ती 28. या गटाचा आपण विचार केला तर भाऊ खमालपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. दातिवली संघाने 2 सामने जिंकलेत आणि यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकले. म्हणजे 3 संघामध्ये ड्रॉ उडवला जाईल. बाळा यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू फक्त सन्मान देतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. बंटी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 29. संत धावा आपल्या बघा मिळते कारण की भाऊ 108 धावांचं टार्गेट आहे. राकेश मात्रे इलेव्हन सोलापूर संघाने 110 धावा सुद्धा केल्यात या स्पर्धेमध्ये. तो या स्पर्धेचा उच्चांक आहे. आणि टेनिस क्रिकेट मधला सर्वात मोठ्या धावा म्हटलं तरी अवघड राहणार नाहीये. यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 31. मकर संक्रांत चषक 2017 या मैदानाचं आपण पहिलं नामकरण केलं ते म्हणजे वैकुंठ हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. एक अप्रतिम क्रीडांगण लाभले मी म्हणजे आयोजकांना. आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे गिरीधर पाटील साहेब व त्यांचे सहकारी व निर्जय ग्रामपंचायत. अप्रतिम निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मेन पंच आपण बघतोय सोमनाथ पाटील. स्कोरलेगचे पंच आहेत प्रकाश पवार. सातत्याने 5 दिवस आपण बघतोय सोमनाथ पाटील आणि प्रकाश पवार यांना. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. जितू चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजून एक चेंडू शिल्लक आहे. बाळा कोळेगाव एंडकडनं. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. रुपेश जाऊन चेंडूला फील्ड करतोय आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. ड्रिंक्स ऍक्टिव्हा पाठवायची अजय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ऍक्टिव्हा पाठवायची लवकर. किरण जरा लक्ष ठेवायचे. येस दरम्यान आपण बघितलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघितलं आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. गंगाराम शेठ शेलार खंबालपाडा यांचा देखील आयोजकांतर्फे सत्कार केला जातोय. श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची ओळख सन्मानचिन्ह देऊन BS पाटील साहेबांना आमच्या मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे. नक्कीच भाऊ आपल्या संघर्ष समितीचे अध्यक्ष सर्वपक्षीय गंगाराम शेलार साहेब त्यांचा सत्कार करतात. आपल्या मंडळाचे लाडके अध्यक्ष व निलजेगावचे माजी सरपंच गिरीधर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दत्तात्रय शेलार खंबालपाडा यांचाही सत्कार करतील गिरीधर पाटील साहेब. गंगाराम शेलार आपण उद्या भाऊ जितू शेलार यांचे पिताश्री.
यानंतर बिग फाईट सामना आपल्या बघायला मिळणार आहे. नारायण वर्सेस जुनी डोंबिवली, दोन बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला आपण बघतोय तुषार पाटील तर दुसऱ्या बाजूला अमर पाटील. तुषार पाटील, अमित पाटील, ज्ञानेश्वर, अक्षय, मयूर, चिन्मय. एक जबरदस्त संघ आहे जुनी डोंबिवली संघ सुद्धा. कारण खोनीच्या मैदानात आपण म्हणजे पाले संघाला या संघाने पराभूत केला होता, पांड्याच्या संघाला. असा संघ आहे जुनी डोंबिवली संघ. चौथं षटक येतो गोलंदाज जितू. 108 धावांचं टार्गेट आपण ते खूप मोठं टार्गेट आहे. यावेळेस मात्र गोपीने घेऊन काढला चेंडू. षटकार आहे. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 41. चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या दिली फक्त आणि फक्त 41. 108 धावांचं टार्गेट आहे. जितू राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. धाव चेंडूची समाप्ती होते. जितू राईट अप ओव्हर द विकेट. यानंतर दोन्ही संघाने सज्ज राहायचे. नारायण आणि जुनी डोंबिवली आमच्या डावा बाजूला येऊन थांबायचे. चेंडू काढतोय. चेंडू टाळतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू वन बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला. तेच भाऊ असं वाटतं की चिन्मय सुद्धा गायक आहेत मला वाटतं. आणि गाणं बोलतायत भाऊ. नक्कीच क्रिकेटला पूर्णपणे एन्जॉय करतायत चिन्मय. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. म्हणजे आपल्या आगरी समाजात सुद्धा बरेचसे गायक आहेत. परमेश माई, योगेश भोईरे, उमरीचा एक जबरदस्त गोड आवाज. नंतर आशिष मात्रे आपण बघतो खाडीचे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 46 धावा. एकही गडी अजूनही बाद झाला नाही. परंतु 108 धावांचा टार्गेट खूप मोठं टार्गेट आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावर. या स्पर्धेचे एक ओळख म्हणजे आदर्श क्रिकेट संघ म्हणून आदर्श ट्रॉफी सुद्धा दिली जाईल एका संघाला. उद्याच्या दिवसा आपल्याला समजणार आहे ती ट्रॉफी कोणाला मिळणार आहे. आणि सनीलच्या बॅट मधून आता मात्र षटकार येतोय. चला दातिवली संघाचे संघनायक आणि खांबारपाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित राहायचे. आणि यातून जिंकणारा संघ 3 संघामध्ये ड्रॉ सुद्धा उडवला जाईल. खांबारपाडा, दातिवली आणि यातून जिंकणारा संघ दोन्ही संघाने इथे उपस्थित राहायचे. आज रफ अँड टफ सामने भाऊ 13 जानेवारीला. गोलंदाज जितू. जितू राईट अप ओव्हर द विकेट. हेच मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. षटक समाप्त होते. 4 षटकांची समाप्ती. राहिले संघाची धावसंख्या ती तसेच जुनी डोंबिवलीचे मनू पाटील जर आपण इथं आला असेल तर व्यासपीठावरून सांगायचे. आणि तसेच महेश पाटील. नक्कीच भाऊ मला वाटतं महेश पाटील आपल्या बरोबर समोर आहेत. कारण त्यांची शैली ओळखली जाते भाऊ. जे आपलं कटआउट आहे
यावेळी म्हणजे 6 चेंडू 56 धावांची गरज आहे. 5 चेंडू म्हणजे एकही गडी बाद झाला नाहीये. म्हणजे चांगली पार्टनरशिप केली बाबू, पण धावांचं डोंगर होतं. मनू पाटील आणि महेश पाटील यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे जुळणोबीचे. 5 चेंडू 55 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 5 चेंडू 55 धावांची गरज आहे. इथं मात्र एकतर्फी सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. त्यामुळे बघा आपले प्रेक्षक सुद्धा थोडेसे नाराज असणार आहेत, कारण प्रेक्षक येतात ते मेजवानी बघण्यासाठी, म्हणजे चौकार आणि षटकार बघण्यासाठी येतात. आणि फलंदाज बाद पिंट्या जोशी यात संपादन करतोय. बरोबर आमच्या समोर एक 4 व्हीलर आहे, ओमनी आहे मला वाटतं. ती 4 व्हीलर जरा साईडला घ्यायची कोणाची असेल तर. बरोबर आमच्या समोर कक्षा समोर वॅगनर गाडी कोणाची आहे जरा साईडला घ्यायची. आणि एक 2 व्हीलर सुद्धा आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. श्रीकांत कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. 2 गडी बाद करण्याचे संपादन करतोय पिंट्या जोशी. DJ Manohar in the mix. Washing. पाहुणे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 अर्धशतक झाले आणि एकमेव हॅट्रिक आहे विकेटची. म्हणजे दुसरी हॅट्रिक पिंट्या जोशी पूर्ण करतोय का. खोनी संघाचा गोलंदाज करण म्हात्रे ज्यांनी या स्पर्धेत पहिली हॅट्रिक पूर्ण केली. यावेळी मात्र चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू हलवतोय. फक्त औपचारिकता उरली या सामन्याची. जवळजवळ सामना नवापाडा संघाने जिंकलाय. खंबालपाडा संघाचे संघनायक, दातिवली संघाचे संघनायक इथे उपस्थित राहायचे. यातून जिंकणारा संघ म्हणजे नवापाडा संघ. 3 संघामध्ये ड्रॉ उडवला जाईल. यावेळी मात्र फलंदाज बाद. त्रिफाचित होतोय. ओव्हर हॅट्रिक पूर्ण होते. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. या संघामध्ये करण राजपुरोहित साहेब यांचे इथे आगमन होते. कॅनन मेन्सवेंटचे मालक यांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. करण पुरोहित साहेब. आणि याबरोबर सामना इथे जिंकलाय तो म्हणजे नवापाडा संघाने. दातिवली संघाचे संघाने जर आपण इथे आला असेल तर यायचे. विशाल मडवी कारण की जितू शेलार इथे आलेले आहेत. खंबालपाडा संघाचे संघाने मला वाटतं विक्की शेलार सुद्धा आलेले आहेत. आणि या सामन्याचा मानकट असतो म्हणजे नो डाऊट पिंट्या जोशी मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू आणि 65 धावा पिंट्या जोशीने आणि 3 गडी सुद्धा बाद केलेत. क्या बात आहे.